नाशिक महानगरपालिकेची आज पहिली महासभा आयोजित करण्यात आली होती. मात्र पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार गोंधळ आणि खडाजंगी पाहायला मिळाली. महासभा सुरू होताच नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि नगरसेवक मुकेश शाणे यांच्यात तीव्र वाद झाला. दोन्ही नगरसेवक आमनेसामने येताच वातावरण चांगलंच तापलं आणि काही काळ कामकाज ठप्प झाल्याचं चित्र दिसून आलं. महासभेतील या गदारोळानंतर राजकीय वातावरण आणखी तापलं. याच पार्श्वभूमीवर नगरसेवक केशव पोरजे यांनी माध्यमांशी संवाद साधत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. सभागृहात कुणीही विषयाला धरून बोलत नाही. सभागृहाला अधिकृत विरोधी पक्षनेता हवा असतो आणि त्याची तातडीने नियुक्ती झाली पाहिजे असा घणाघात पोरजे यांनी केला. चालू आहे हे संपूर्ण आवाज दाबण्याचे काम चालू आहे. आज महासभा आहेत, आपण सर्वजण पत्रकार बंधू बघत आहात की प्रचंड गोंधळ चालू आहे. कोणी विषयाला धरून बोलत नाहीये. कुठला विषय चालू आहे दुसऱ्या विषयावरती बोललं जातं आणि खरोखर सभागृहाला आज विरोधी पक्षनेत्याची गरज आहे. विरोधी पक्षनेता हा पाहिजेच आणि विरोधी पक्षनेता का नेमत नाहीये तर सभागृहात बोलू द्यायचं नाहीये. आता तुम्ही जर बघितलं असाल तर संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक बोलताय, ते झाले की लगेच इकडं शिंदे गटाचे नगरसेवक बोलताय. आम्हाला कोणालाही बोलू दिलं जात नाहीये. म्हणून सभागृहाला विरोधी पक्षनेत्याची खरोखर खूप गरज आहे. झालं काय की यांचे जे सीटं निवडून आलेत त्यांच्यामध्ये पदावरून प्रचंड भांडणं चालू आहेत. कोणाला सभागृह नेता व्हायचंय, कोणाला काय व्हायचं आहे आणि त्यांच्या नेमणुका होत नाही. त्याच्यामुळं विरोधी पक्षनेता नेमणूक करत नाही. ते आता तुम्ही महासभेमध्ये आवाज देखील उठवला होता की तुम्हाला विरोधी पक्षनेत्यासाठी पत्र दिलं, त्याच्यावर काय उत्तर मिळालंय महापौर? नाही, उत्तरच दिलं नाही ना महापौरांनी. आम्ही सरळ प्रश्न विचारला महापौर मॅडमांना की आमच्या पक्षाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आपल्याला पत्र दिलं आहे की प्रथमेश गीते यांची विरोधी पक्षनेता या पदावरती नेमणूक करण्यात यावी. तुम्ही त्या पत्राचं वाचन करा आणि ती नेमणूक करा. महापौरांनी त्याच्यावरती काहीच उत्तर दिलं नाही. हो, नाराजीचे ना. कारण की जर शहरात आपल्या नाशिक शहरामध्ये लवकरच कुंभमेळा होत आहेत आणि कुंभमेळा होत आहे, विकास कामं होणार आहेत, पण विरोधी पक्षनेता पाहिजे ना. म्हणजे जे काही तुम्ही करत आहात हे सर्व आम्हाला मान्य राहील असं नाहीच आहे. हा मनमानी कारभार कुठेतरी थांबला पाहिजे. जर लवकरच त्यांनी विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक केली नाही तर निश्चित आम्ही सभागृह चालू देणार नाही. आम्ही सभागृहात समोर उतरणार आहोत. तसेच प्रथमेश गीते यांची विरोधी पक्षनेता म्हणून नेमणूक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. महापौरांकडून त्यांना एकही उत्तर दिलं जात नाही, आम्हाला मान्य नाही असे पोरजे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. पहिल्याच महासभेत झालेल्या वादामुळे नाशिक महानगरपालिकेतलं राजकारण येत्या काळात आणखी तापण्याची चिन्ह आहेत. विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीचा मुद्दा आता अधिकच चर्चेचा विषय ठरणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.